सौ अनिता संजय खर्जे, माझी शाळा स्टेशन चेंबूर मनपा मराठी माध्यमिक शाळा। आज आपण ऑनलाईन अध्यापन या विषयाअंतर्गत इयत्ता 9वी दिनांक 19/8/2020 विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 4 द्रव्याचे मोजमाप। या प्रकरणामधील घटक अणूचे वस्तुमान आपण आज अभ्यासणार आहोत। सुरुवातीला आपण काल घेतलेल्या मागील तासिकेचा थोडा आढावा घेऊ। मागील तासिकेत आपण अणू म्हणजे काय, अणूचे 2 भाग कोणते, अणूमधील 3 मूलकण, अणूची प्रतिमा कशी मिळवली जाते आणि अणूचा आकार कसा ठरवतात, हे मुद्दे आपण काल अभ्यासले। आज आपण अणूचे वस्तुमान ही संकल्पना पाहणार आहोत। अणूचे वस्तुमान म्हणजे त्या अणूचे वजन होय। बघा मुलांनो, अणूचे वस्तुमान हे त्याच्या केंद्रकात एकवटलेले असते। मग अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन यांची संख्या असते। मग अणूचे वस्तुमान हे अणू केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येवर अवलंबून असते। अणूचे वस्तुमानांक म्हणजे काय बघा, अणूचे वस्तुमानांक म्हणजे त्या अणूच्या केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकूण बेरजेला अणू वस्तुमानांक असे म्हणतात। अणुकेंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणु केंद्रकातील मूलकण आहेत, त्यांनाच आपण मूलकण असे म्हणतो। एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन्स असे म्हणतात। आपण पाहिलेले मुलांनो, अणु हा अतिशय सूक्ष्म असतो। तो इतका सूक्ष्म असतो की डोळ्याने पाहू शकत नाही। मग अशा अणूचे वस्तुमान कसे ठरवायचे, असा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला होता। बघा, अणु हा अतिशय सूक्ष्म आहे, मग अशा सूक्ष्म कणाचे वस्तुमान कसे ठरवायचे हा शास्त्रज्ञांनाही प्रश्न पडला होता। 19व्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे मांडणे शक्य झाले नाही। त्यामुळे अणूची सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे अस्तित्वात आली। बघा, अचूकपणे अणूचे वस्तुमान करणे शक्य नसल्यामुळे अणूची सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना अस्तित्वात आली। मग आपण अणूची सापेक्ष वस्तुमान कसे काढतात? सापेक्ष वस्तुमान काढण्यासाठी अणूची संदर्भ अणूची गरज भासू लागली। मग आपण कोणता अणू निवडायचा संदर्भ अणू म्हणून, हा प्रश्नही शास्त्रज्ञांच्या पुढे होता। मग
शेवटी हायड्रोजन अणू हा संदर्भ अणू म्हणून निवडला गेला. हायड्रोजन अणूच का निवडला गेला? कारण हायड्रोजन अणू हा अतिशय हलका असल्यामुळे त्याची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. बघा मुलांनो, हायड्रोजन अणूच्या केंद्रकात एकच प्रोटॉन आहे, म्हणून त्या हायड्रोजन अणूचे एकच सापेक्ष वस्तुमान आहे असे स्वीकारले. एकच का स्वीकारले? कारण त्याच्या केंद्रकात एकच प्रोटॉन आहे, म्हणून हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान एक आहे असे ठरवले गेले. म्हणजेच बघा मुलांनो, सापेक्ष वस्तुमानाचे मूल्य हे त्या अणुवस्तुमानांका इतकेच, म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बेरजे इतके आहे असे झाले. अणुवस्तुमानांक हा केंद्रातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजे एवढा असतो. बघा, अणुवस्तुमानांक हा केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण बेरजे एवढा असतो. म्हणून अणुवस्तुमानांक बरोबर प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. जसं आपण हायड्रोजनचं वस्तुमान काढलं त्याप्रमाणे नायट्रोजनचं अणुवस्तुमान सापेक्ष वस्तुमान कसे ठरवायचे? बघा, नायट्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान हे हायड्रोजन अणूच्या 14 पट जास्त असते. नायट्रोजन अणूच्या एका अणूचे वस्तुमान हे हायड्रोजन अणूच्या 14 पट जास्त असते, म्हणून नायट्रोजनचे सापेक्ष वस्तुमान हे 14 आहे असे स्वीकारले गेले. अशा पद्धतीने वेगवेगळ्या मूलद्रव्याची सापेक्ष वस्तुमाने ठरवली गेली. परंतु या सापेक्ष वस्तुमानाच्या मापन श्रेणीमध्ये काही अणूंची सापेक्ष वस्तुमाने ही अपूर्णांकात आली. त्यामुळे आपल्याला वेगळ्या संदर्भ अणूची गरज परत भासली. शेवटी इसवी सन 1961 मध्ये कार्बन या अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. बघा, इसवी सन 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. बघा, मग कार्बन अणूचे सापेक्ष वस्तुमान कसे ठरवले? या पद्धतीमध्ये कार्बन अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 स्वीकारले गेले आणि ह्या कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजन अणूचे वस्तुमान 1 आहे असे ठरले. अशा पद्धतीने मूलद्रव्याच्या अणूची सापेक्ष वस्तुमाने ठरवली गेली. त्यानंतरच्या काळात अणूचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान मोजण्याच्या अनेक पद्धती विकसित झाल्या. त्यामुळे त्या पद्धतीमध्ये सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान हे एकक स्वीकारले गेले. बघा, अणुवस्तुमानासाठी
सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान हे एकक स्वीकारले गेले आणि या एककालाच डाल्टन असे म्हणतात. या एककाला डाल्टन असे म्हणतात. डाल्टन हे एकक न्यू ह्या अक्षराने संबोधतात. आता आपण मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा हा मुद्दा अभ्यासणार आहोत. व्याख्या बघा. मूलद्रव्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा मूलद्रव्याच्या नावातील पहिले किंवा दुसरे अक्षर किंवा इतर विशिष्ट अक्षर अशा संक्षेपास मूलद्रव्याची संज्ञा असे म्हणतात. बघा, मूलद्रव्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे अक्षर अशा संक्षेपास मूलद्रव्याची संज्ञा असे म्हणतात. डाल्टनने सुरुवातीला काही विशिष्ट चिन्हांचा वापर मूलद्रव्याची संज्ञा लिहिण्यासाठी केला. मग उदाहरण बघा. हायड्रोजनची संज्ञा बघा, गोल दिलेला आहे, त्यामध्ये छोटा टिंब आहे. तांबे गोल दिला आहे, त्यामध्ये स्मॉल सी लिहिलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करून मूलद्रव्याची संज्ञा लिहिली जात होती. त्यानंतर आज आपण IUPAC ही पद्धती आपण मूलद्रव्याची संज्ञेसाठी वापरतो. IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. या IUPAC ने ठरवलेली मूलद्रव्याची अधिकृत नावे किंवा संज्ञा आजही जगभरात वापरली जातात. सध्याची जी रासायनिक संज्ञा पद्धती आहे ती बर्जिलियसनी शोधलेल्या पद्धतीवर अवलंबून आहे. म्हणजे बघा मुलांनो, आजची जी आपण रासायनिक संज्ञा पद्धती वापरतो ती बर्जिलियस या शास्त्रज्ञांनी शोधलेली पद्धत आहे. आपण काही उदाहरण पाहूया. हायड्रोजन हा मूलद्रव्य आहे, त्याची संज्ञा H आहे. कॅल्शियम आहे. आता C वरून येणारे 3-4 मूलद्रव्य आहेत. प्रत्येकाची C लिहून चालेल का मुलांनो? नाही. म्हणून त्या वेळेला पहिलं आणि दुसरं अक्षर घेतलं गेलं. म्हणून कॅल्शियमची संज्ञा Ca आहे आणि मॅग्नेशियमची संज्ञा Mg आहे. आता ही संज्ञा पद्धत लिहिताना ज्या वेळेला 2 अक्षर वापरली जातात त्यावेळेला रासायनिक संज्ञा लिहिताना पहिले अक्षर हे इंग्रजीतील मोठ्या लिपीमध्ये लिहिले जाते आणि दुसरे अक्षर हे लहान लिपीमध्ये लिहिले जाते. बघा उदाहरणामध्ये CA, C हा मोठ्या लिपीमध्ये आहे आणि A हा लहान लिपीमध्ये आहे. मग दुसरं उदाहरण मॅग्नेशियम बघा. मॅग्नेशियम मध्ये M हा मोठ्या लिपीत आहे आणि G हा लहान लिपीमध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा लिहितो. यानंतर आपण मूलद्रव्याचे आणि संयुगाचे रेणू पाहणार आहोत. सुरुवातीला आपण व्याख्या पाहूया. मूलद्रव्याच्या 2 किंवा अधिक अणूच्या संयोगातून रेणू तयार होतात. बघा मुलांनो, मूलद्रव्याच्या 2 किंवा अधिक अणूच्या संयुगातून रेणू तयार होतात.
मग ते रेणू दोन अवस्थेत असतात. काही मूलद्रव्ये ही एक रेणू अवस्थेत असतात, तर काही मूलद्रव्ये ही बहु अणुरेणू अवस्थेत असतात. बहु म्हणजे काय? दोन किंवा अधिक. आपण उदाहरण पाहूया. एक अणु रेणू. बघा, काही मूलद्रव्य अशी आहेत की त्यांना स्वतंत्र अस्तित्व असतं, म्हणजे ते एकटे असतात, स्वतंत्र अस्तित्वास असतात. उदाहरण हेलियम आणि निऑन. हेलियम आणि निऑन हे एक अणुरेणू आहे, कारण ह्याच्यामध्ये एकच अणू असतो, म्हणून हे आपण एक अणुरेणू असं म्हणतो. बहुअणुरेणू बघा, दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या अणूपासून बहुअणुरेणू तयार होतात, त्यांना बहुअणुरेणू म्हणतात. मग उदाहरण ऑक्सिजन आहे आणि नायट्रोजन आहे. ऑक्सिजन हा दोन अणूपासून बनतो, म्हणजे O2 तयार होतो. नायट्रोजन ही दोन अणुरेणूपासून होतो, N2 तयार होतो. मग ह्या रेणूमध्ये दोन अणुरेणू आहेत, म्हणून त्यांना द्विअणुरेणू असं म्हणतात. बघा, ऑक्सिजन आणि नायट्रोजन याच्यामध्ये दोन अणू एकत्र आलेले असतात, म्हणून त्यांना आपण द्विअणुरेणू असेही म्हणतो. बघा, जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू एकमेकाशी संयोग पावतात, तेव्हा संयुगाची रेणू तयार होतात. बघा, वेगवेगळे मूलद्रव्य असतील. उदाहरण आपण सोडियम क्लोराईड घेऊया, NaCl. व सोडियम हा एक अणू आहे, क्लोरीन हा दुसरा अणू आहे, म्हणजे इथे वेगवेगळे दोन अणू आहेत आणि त्यांच्या संयोगातूनच आपल्याला सोडियम क्लोराईड हे रेणू मिळतो. आणखी एक उदाहरण आपण पाण्याचं घेऊ, H2O. H हा एक हायड्रोजन अणू आहे, O हा ऑक्सिजन अणू आहे, म्हणजे इथं दोन वेगवेगळे अणू आहेत आणि त्यांच्या एकत्र संयुगातून संयुग तयार झालेले आहे. म्हणजेच मूलद्रव्याच्या रासायनिक आकर्षणामुळे संयुगे निर्माण होतात. यानंतर आपण रेणू वस्तुमान काढणे हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण व्याख्या पाहूया. एका रेणूमधील सर्व अणु वस्तुमानांची बेरीज म्हणजे त्या पदार्थाचे रेणू वस्तुमान होय. बघा, एका रेणूमधील सर्व अणु वस्तुमानांची बेरीज म्हणजे त्या पदार्थाचे रेणू वस्तुमान होय. आपण सुरुवातीला अणूचे वस्तुमान पाहिलेले एकक डाल्टन आहे, ठीक आहे. अणूचे अणुवस्तुमान डाल्टन ह्या एककामध्ये व्यक्त करतात. त्याचप्रमाणे रेणू वस्तुमानही डाल्टन ह्या एककामध्येच व्यक्त केले जाते. मग आता आपण रेणू वस्तुमान काढणे त्याचं एक उदाहरण पाहूया. बघा, पाणी म्हणजे H2O चे रेणू वस्तुमान काढणे. आता सुरुवातीला तुम्ही तक्ता पाहून घ्या, त्यामध्ये रेणू दिलेला आहे. दुसरा कॉलम घटक मूलद्रव्ये, म्हणजे त्या रेणूमध्ये कोणकोणते घटक मूलद्रव्ये आहेत संयोग पावलेले. मग एक हायड्रोजन आहे, दुसरा ऑक्सिजन आहे. मग आपण तिसऱ्या कॉलम मध्ये त्यांची वस्तुमाने लिहायची आहेत.
आपण ज्या वेळेला परीक्षेला उदाहरण सोडवतो, रेणू वस्तुमान काढा, त्यावेळेला आपल्याला अणुवस्तुमाने दिली जातात आणि त्याचा वापर करून आपल्याला रेणू वस्तुमान काढायचे असते. बघा, मग हायड्रोजनचा अणुवस्तुमान 1 आहे आणि ऑक्सिजनचा अणुवस्तुमान 16 आहे. चौथ्या कॉलम मध्ये त्या रेणूतील अणुसंख्या. मग हायड्रोजनचे किती अणू आहेत? तर 2 अणू आहेत आणि ऑक्सिजनचा 1 अणू आहे. म्हणून रेणूतील अणुसंख्या हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1. पुढचा कॉलम अणुवस्तुमान गुणुले अणूंची संख्या. बघा, 1 गुणुले 2 आणि दुसरा कॉलम 16 गुणुले 1. शेवटचा बघा कॉलम घटकाचे अणुवस्तुमान. मग तिथं आपल्याला एकत्रित गुणाकार करून संख्या लिहायची. 2 गुणुले 1 2 आलं आणि 16 गुणुले 1 16 आलं. आता आपण हा तक्ता सोडवला. मग आपल्याला त्या रेणूचे रेणू वस्तुमान काढायसाठी सूत्र वापरून काय करावं लागेल? रेणू वस्तुमान काढावं लागेल. बघा, H2O चे रेणू वस्तुमान बरोबर हायड्रोजन अणूचे वस्तुमान गुणुले 2 अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले 1. कारण हायड्रोजनचे 2 अणू आहेत, ऑक्सिजनचा 1 आहे. मग 2 गुणिले 1 2 आणि 16 गुणिले 1 16. मग ह्या दोन्हींची बेरीज केली असता 2 अधिक 16 18. म्हणजेच पाण्याचे वस्तुमान, पाण्याचे रेणू वस्तुमान हे 18 आहे. आता आपण आणखी एक उदाहरण व्हाईट बोर्डच्या साहाय्याने पाहूया. पुढचं उदाहरण व्हाईट बोर्डच्या साहाय्याने पाहूया. काय दिलेलं आहे आपल्याला? तुम्हाला मी व्हाईट बोर्डद्वारे सुरुवातीला पाण्याचं रेणू वस्तुमान एकदा काढायला शिकवते आणि नंतर आपण सोडियम क्लोराईडचं पाहूया. H2O चे वस्तुमान काढायचे आहे. तर रेणू काय आहे? H2O. तर त्यामध्ये घटक मूलद्रव्य, घटक मूलद्रव्य कोणते घटक आहेत ह्यात? हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. तिसरा कॉलम अणुवस्तुमान. बघा, अणुवस्तुमान आपल्याला दिलेली असतात. हायड्रोजनचा अणुवस्तुमान 1 आहे, ऑक्सिजनचा अणुवस्तुमान 16 आहे. त्याच्या पुढचा कॉलम बघा, रेणूतील अणूची संख्या. रेणूतील अणूची संख्या. बघा, रेणू कोणता आहे आपला? H2O म्हणजे पाणी. त्यामधले अणू किती आहेत? हायड्रोजनचे अणू 2 आणि ऑक्सिजनचा अणू 1. आता इथं आपण हायड्रोजनचे 2 अणू लिहिली, ऑक्सिजनचा 1 अणू. आता त्याच्या पुढचा कॉलम आपण विचारात घेऊया. अणुवस्तुमान गुणिले अणू रेणूतील गुणिले त्या रेणूतील अणूंची संख्या.
अणुवस्तुमान किती आहे 1, रेणुवस्तुमान 2. इथं ऑक्सिजनचं अणुवस्तुमान 16 आणि अणूंची संख्या 1. आता आपण शेवटचा कॉलम बघणार आहे. घटकाचे अणुवस्तुमान. घटकाचे अणुवस्तुमान. ज्यावेळेला आपण घटकाचे अणुवस्तुमान काढतो त्यावेळेला ह्या कॉलम आधीच्या कॉलमचा गुणाकार करून लिहिला जातो. बघा 1 गुणिले 2 2 आणि 16 गुणिले 1 16. अशा पद्धतीने आपण आता तक्ता पूर्ण केला. आता आपला अर्ध उदाहरण सोडवून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेणू सूत्राचं सूत्र वापरायचंय. मग बघा H2O चे रेणू वस्तुमान. H2O चे रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. अणुवस्तुमानांची बेरीज हे आपलं रेणू वस्तुमानाचं सूत्र आहे. H2O चे रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. मग आपण सूत्रामध्ये पुढचं पायरी आपण पाहूया. H चे म्हणजे घटक कोणता आहे हायड्रोजन सुरुवातीला. H चे अणुवस्तुमान H चे अणुवस्तुमान गुणिले 1 आधी दुसरा घटक कोणता आहे ऑक्सिजन. मग O चे अणुवस्तुमान गुणिले 1 कारण अणु किती आहे 1 आहे. मग घ्या H चे अणुवस्तुमान 1 गुणिले घटक किती होते 2 1 गुणिले 2 आणि ऑक्सिजनचा अणुवस्तुमान 16 गुणिले 1. मग बघा 2 गुणिले 1 गुणाकार 2 अधिक 16 गुणिले 1 चा गुणाकार 16. मग दोन्हींची बेरीज किती आली 2 अधिक 16 ची बेरीज 18. बरोबर आहे की नाही. म्हणजेच H2O चे रेणू वस्तुमान H2O चे रेणू वस्तुमान आलं 18 आहे. त्या उदाहरणाद्वारे पाहू. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. NaCl चे रेणू वस्तुमान. बघा NaCl म्हणजे काय सोडियम क्लोराइड. मग आपल्याला सोडियमचं अणुवस्तुमान दिलेलं आहे आणि क्लोरीनचंही अणुवस्तुमान दिलेलं आहे. ज्याला आपण रेणू वस्तुमान काढतो त्यावेळेला ते अणुवस्तुमान कधी दिली जातात कधी आपल्याला स्वतः माहित असणं गरजेचं असतं. मग बघा सोडियम क्लोराइड NaCl त्यामधला घटक मूलद्रव्य कोणता घटक आहे एक सोडियम आहे एक क्लोरीन आहे. म्हणून सोडियम हा पहिला घटक आहे. पण त्यांचे अणुवस्तुमान सोडियमचा अणुवस्तुमान किती आहे 23 आणि क्लोरीनचा अणुवस्तुमान किती आहे 35.5. बघा 35.5. मग आता त्या सोडियम क्लोराइड मधील त्या रेणूतील अणूंची संख्या. सोडियमचा अणू किती आहे 1
आणि क्लोरीनचा ऊर्जा आहे 1 आहे. मग पुढचा कॉलम पहा, अणुवस्तुमान गुणुले अणूंची संख्या. अणुवस्तुमान किती आहे? 23 गुणुले अणूंची संख्या 1. त्याचप्रमाणे आपण क्लोरीनचं करूया. अणुवस्तुमान किती आहे? 35.5 गुणिले 1. आता शेवटचा कॉलम घटकाचे अणुवस्तुमान म्हणजे आधीच्या कॉलमच्या दोन संख्येचा गुणाकार. 23 गुणिले 1 23 आणि 35.5 गुणिले 1 35.5. कारण 1 नीच गुणलेलं आहे त्यामुळे संख्या तीच येणार आहे. मग आता बघा ACl चे रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. घटक अणुवस्तुमानांची बेरीज. बघा घटक कोणते? सोडियम 1 आहे म्हणून सोडियमचे अणुवस्तुमान गुणिले 1. आधी बेरीज करायची ना आपल्याला म्हणून आधी क्लोरीनचे अणुवस्तुमान म्हणजे Cl चे अणुवस्तुमान गुणिले 1. आता अणुवस्तुमान लिहा. सोडियमचे अणुवस्तुमान 23 गुणिले 1 अधिक क्लोरीनचे 35.5 गुणिले 1. मग गुणाकार करा. 23 गुणिले 1 23 अधिक 35.5 गुणिले 1 गुणाकार काय आला? 35.5. आता इथं बेरीज करताना मुलं गोंधळ करतात. हा 23 याच्या खाली घेतात आणि उत्तर चुकतं. आपण बेरीज करून बघूया एका कोपऱ्यामध्ये. बघा 23 हा पूर्ण आहे म्हणून 23.0 आणि त्याच्या खाली बरोबर 35.5. बेरीज करा. 0 आणि 5 5 दशांश चिन्ह बरोबर 3 आणि 5 8 आणि 2 3 5. किती आली बेरीज मुलांनो? 58.5. बरोबर आहे की नाही मुलांनो? बेरीज किती आली? 58.5. मग म्हणून NaCl चे रेणू वस्तुमान शेवटी उत्तर लिहायचं. NaCl चे रेणू वस्तुमान 58.5 हे आहे. आलं का लक्षात मुलांनो? अणु रेणूचे वस्तुमान काढणे. आपण आता दोन उदाहरण पाहिली. आता आपण पाहिली H2O चे रेणू वस्तुमान काढणे आणि सोडियम क्लोराईडचे रेणू वस्तुमान काढणे. बघा मुलांनो, आता आपण दोन उदाहरण पाहिली. H2O चे रेणू वस्तुमान काढणे आणि सोडियम क्लोराईडचे रेणू वस्तुमान काढणे. ह्या रेणू वस्तुमानावरती 2 मार्काचा कंपल्सरी प्रश्न विचारला जातो. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण अणूचे वस्तुमान या घटकांतर्गत अणूचं सापेक्ष वस्तुमान, मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा, मूलद्रव्याच्या आणि संयुगाचे रेणू आणि त्या रेणूचे वस्तुमान काढणे या घटकांचा अभ्यास केला. समजला असेल मुलांनो? आता बघा, या आज आपण अभ्यासलेल्या घटकावर आधारित मी काही 1-2 प्रश्न तुम्हाला विचारते.
अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणू म्हणून कोणत्या 2 अणूंची निवड केली? प्रश्न ऐकायला आला का मुलांनो? बघा, अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणू म्हणून कोणत्या 2 मूलद्रव्याची निवड केली? बोला बोला, बोलायचा प्रयत्न करते. बर ठीक आहे, आवाज क्लिअर येत नाही. पुढचा एक मी प्रश्न विचारते बघा. अणुवस्तुमानाचे एकक कोणते आहे? अणुवस्तुमानाचे एकक ओके, चालेल. चला बघा मुलांनो, मुलांचे काही आवाज येत नाहीये. तर आपण जे आजचे माझे लेक्चर घटक अणूचे वस्तुमान सर्वांनी लक्षपूर्वक ऐकले त्याबद्दल धन्यवाद.